नमस्कार, मी निलेश भालेराव, जळगाव महाराष्ट्र न्यूजतर्फे आपलं स्वागत करत आहे. काल संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान झालेल्या आगीमध्ये इथं झालेल्या 3-4 घरांचे नुकसान आहे, जळून पूर्ण खाक झालेले ते आपण व्हिडिओ मार्फत बघत आहोत. किंवा हे हे जे आजूबाजूला लोक उभे आहेत यांचे ते घर आहेत. हे नाना भोई म्हणून आहेत, हे प्रीती ताई सोनवणे म्हणून भालेराव म्हणून आहे. यांचे घर पूर्ण जळून खाक झालेले आहेत, आपण व्हिडिओ दरम्यान बघू शकता. आणि यांची शासनाने काल यांना येऊन मदतीचं आश्वासन दिलंय. आपण पाहू शकता की यांचे राशन कार्ड कशा प्रकारे पूर्ण जळून खाक झालेले आहे. मी विनंती करतो त्या काही कोणावर शंका वगैरे शंका कोणावर काही नाही. कोणावर शंका धरू तुम्हाला काय अपेक्षा आहे अजून शासनाकडून? शासनाकडून फक्त जेवढी भरपाई तेवढ्याचीच अपेक्षा आपल्याला, बस. जेवढी नुकसान भरपाई झाली तेवढी. गैरा संस्कार होता ना बेटा, गैरा संस्कार करेल होता म्हणे पोच होती रे. प्रवीण रामदास कोल्हे यांच्याकडे जे या खेडे भागातील नगरसेवक आहेत त्यांना विचारूया की शासनाने यांची कशा प्रकारे मदत केली वगैरे, किंवा कोणी आश्वासन दिलं आहे. आणि हे या भागातील नगरसेवक पण आहेत, त्याआधी ते समाज सुधारक पण होते, तर त्यांना विचारूया आपण. प्रवीण रामदास कोल्हे काल राजूमामा घोडे आले होते रात्री. त्यांनी पंचनाम्याचे आदेश दिलेले. पंचनामा झाल्यानंतर ते तात्काळ बांधकामाची सुरुवात करणार आहेत. यांना हे ज्या प्रकारे होतं त्याच प्रकारे बांधून देणार आहेत की काही पक्क वगैरे? भिंती उचलून पत्र टाकून देणार आहेत. किती दिवसामध्ये आश्वासन दिलंय की फक्त इलेक्शन साठी सांगितलं? नाही, तसं काही नाही. पंचनामा झाल्यानंतरच ते काम चालू होणार आहे. किती दिवसांमध्ये? पंचनामा झाला की आज पंचनामा झाला तर लगेच ते मिस्त्री पण सांगितले की आपल्यालाच दाखवायचे मिस्त्री पण. बरोबर. नमस्कार. नमस्कार. काल संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास खेडेगावामध्ये आंबेडकर नगर या ठिकाणी 4 ते 5 घरांना आग लागून सर्व घर खाक झालेले आहेत. त्या घरामध्ये 2 भोई समाजाचे कुटुंब आहेत, एक जैमिन समाजाचं कुटुंब आहे आणि एक चौधरी समाजाचं कुटुंब आहे. या कुटुंबामध्ये कुठलाही प्रकारचं त्यांच्या जीवितहानी झालेली नाही. तरी पण त्या कुटुंबाचं आर्थिक नुकसान इतकं झालेलं आहे, गॅसच्या हंडीपासून तर आधार कार्ड पर्यंत हे सर्व जळून खाक झालेलं आहे. तरी शासनाच्या मार्फत शासनाने लवकरात लवकर पंचनामा करून सर्व कुटुंबाला आर्थिक मदत करावी, जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करावी. आणि तहसीलदार साहेबांना विनंती करेल मी की त्यांचे सर्व कागदपत्र जे आहेत ते सर्व जळून खाक झालेले आहे आणि त्यांनी वैयक्तिक त्या गोष्टीमध्ये लक्ष घालून सर्व ते जे त्यांची कागदपत्र आहेत, आधार कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, लहान मुलांचा गोष्टी वैयक्तिक लक्ष देऊन त्यांनी हे येत्या 8 दिवसात तयार करून द्यावे अशी मी शासनाला विनंती करतो. जर कदापि हे झालं नाही शासनाकडनं मदत, आम्ही खासगी मदतीचं काही अपेक्षा ठेवत नाही, पण सरकारी मदत ही आमच्या हक्काची आहे. गरगरीब लोक आहेत. जर ती मदत शासनाकडे मिळाली नाही तर मी सर्व 4-5 कुटुंब घेऊन येत्या 10 दिवसानंतर कलेक्टर ऑफिसवर ठिय्या आंदोलन करेन अशी मी शासनाला माझ्याकडनं कडकडीची विनंती करतो आणि गवाही देतो. मी या ठिकाणी जेवढे मी नागरिक त्यांनी कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नये. 10 दिवस आपण शासनाची वाट बघू. माझा तहसीलदार साहेबांशी बोलणं झालेलं आहे. साहेबांनी सांगितलं की आम्ही तात्काळ पंचनामा करतो. येत्या 1-1.5 घंट्यामध्ये तलाठी साहेब येत आहेत. तलाठी साहेब हे करतील, पंचनामा करतील. आणि पुनर्वसन मंत्र्यांशी PNC माझं बोलणं झालेलं आहे रात्रीच. ते म्हणे तुम्ही पंचनामा करा, मी पुढचं बघतो काय काय नाही. जर मला 10 दिवसात मदत नाही मिळाली या कुटुंबाला तर मी तर कलेक्टर ऑफिसवर बसून ठिय्या आंदोलन करेल, मी अमर उपोषण करेल मी. धन्यवाद भाऊ. हे झाले नाही हाल वगैरे खूप झाले. पाणी गिनी टाकून मी पोरगी त्यांना बाहेर काढून दिलं होतं. माझ्या बाईला बी बाहेर काढून टाकलं होतं. काल रात्री राजामामा घोडे घटनास्थळी आले होते. त्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला? बोलले की बुवा तुम्हाला चांगलं करून देऊ, बुवा बांधून देऊ, असं बोलले. किती दिवसामध्ये बांधून देणार काही असं बोलले रे बुवा, पंचनामा झाल्यानंतर बोलू. काल छोटू भाऊ साबळे समाजसेवक, नाना भाऊ देशमुख, प्रवीण भाऊ कोल्हे यांनी कशा प्रकारे तुम्हाला मदत केली? जेवणाची मदत वगैरे केली. लई मुलांनी लई मदत केली. सगळ्यांनी घर जळत होतं, पाणी येते, लई मदत केली. घरामध्ये काही एवज वस्तू वगैरे काही मग जळून गेलंय सगळं. काही कागदपत्र वगैरे काही पत्र तर नाही, गादी जळून गेलेली, पार्टिशनला आग लागलेली. खेडेगावातील नाना भाऊ देशमुख समाजसेवक म्हणून ओळखले जातात. त्यांना विचारूया काल जे घटनास्थळी झालं ते घटनास्थळी किती वाजेला हजर झाले किंवा त्यांच्याकडून कोणती मदत या लोकांना देण्यात आली. नाना भाऊ, काल आपण संध्याकाळी जी घटना झाली संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान
त्यावेळेस आपण किती वाजेला इथं आले होते किंवा तुमच्याकडून कशा प्रकारे या लोकांना मदत झाली किंवा शासनाकडून कोणते आश्वासन देण्यात आले? आम्हाला जेव्हा माहिती पडलं, आम्ही जेव्हा घटनास्थळी संध्याकाळी 7-7:30 वाजता झाली ही घटना, तर आम्ही इथे आलो. आल्यानंतर आम्ही अग्निशामकवाल्यांना फोन केले. आमचे नगरसेवक पण आमच्या सोबत होते सगळे. आणि आम्ही परत रात्री या लोकांना जेवणाची व्यवस्था पण करून दिली मामांच्या माध्यमातून. आणि मामांनी त्यांना आश्वासन दिलेले आहे की बुवा आम्ही आता हे पंचनामा वगैरे झाल्यानंतर काय असेल ते आम्ही यांना त्यांच्या मध्ये आमच्या पद्धतीने मदत करून उभा करून देऊ त्यांचा संसार पाहिजे. तरी तुम्ही बद्दल काय म्हणता? आम्ही शासनाकडे तसं आमदार साहेबांच्या याच्यातून शासनाकडून जसं मदत करता येईल आम्हाला कागदपत्राची जबाबदारीची बी ते पण आम्ही व्यवस्था करू. तुमच्याकडून जेवणा खावण्याची व्यवस्था किती वाजेला या लोकांना करण्यात आली? संध्याकाळी पण 8-8:30 वाजता हे आटोपल्यानंतर आम्ही जेवणाची व्यवस्था केली त्यांचीवाली. आता पण आम्ही त्यांची जेवणाची व्यवस्था आता 12 वाजेपर्यंत करतो आज पण. कुठं कुठं केली असेल? आता छोटू भाऊंच्या आम्ही तिथे त्या समोर करतोय, तिथे छोटू भाऊकडेच करतोय जेवणाची व्यवस्था. पंचनामा किती वाजेला झाला रात्री काही? पंचनामा रात्री 9:30-10 वाजता झाला. 10-1 वाजता झाला. पोलीस सरकार तिथं सिमेंटच दिसत नाही, तो लोक अतिक्रम करणार आहेत, त्यांना काय माहिती हा रोड आहे का जागा आहे ओपन, अशी परिस्थिती आहे. किती घर जडून खाक झाले असं काही? साधारणतः 4 ते 5 आहेत. नुकसान भरपूर झालं. सगळे गोरगरीब लोक आहेत. सकाळी जाता संध्याकाळी कमावून खाता असे लोक. तुम्ही खेडीतील समाजसेवक म्हणून ओळखले आता, तर तुमच्या काय अपेक्षा आहे? अपेक्षा काय, फक्त या लोकांना इथं घर बांधून द्या. ते राजमामाने सांगितलंय मी आजपासून सुरुवात करतो म्हणून. मामा बोलले रात्री. आणि तहसील करून थोडंफार त्यांना जे त्यांचं नुकसान झालेलं जे असेल ते त्यांचं तेवढं भरपाई करून द्यायचं. तुमच्या परीने या लोकांची कशी व्यवस्था केली आहे? या लोकांची कशी व्यवस्था केली आहे राहण्याची, जेवण? नाही त्यांचं जेवणाची रात्री मामाने जेवण पाठवलं होतं, काही आम्ही थोडीफार मदत केली. आणि आता पण नानाभाऊ देशमुख यांनी केलेलं आहे त्यांच्या जेवणाची व्यवस्था. काही संध्याकाळी आपल्याकडेच आहे, म्हणजे काही जेवणाचा काही विषय नाही आहे, ते करून घेऊ आपण. फक्त त्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई त्या शासनाने द्यावी. भाऊ आला होता माझ्या घरी, त्याचा बी पगार आणला होता त्यांना 15,000 रुपये, ते पण गेले. त्यांच्या वस्तू का गेल्या, पोराच्या अंगावरचे भांडे कुंडे सगळं गेलं त्याचं बी. काल रात्री राजमामा भोडे आले होते, त्यांनी काय काय सांगितलं तुम्हाला, कशा प्रकारे मदत केली त्यांनी, तुम्हाला सांगू शकता थोडक्यात? आमची त्यांच्यात काही भेट नाही झाली, पण ज्ञानेश्वर त्यांची भेट झाली. त्यांना सांगितलंय घर वगैरे आम्हाला तर आता म्हणजे बहिणीचं असं पूर्ण घर जळालं होतं, तर तीच तिच्या सुद्धीवरणी होती, ती बेशुद्ध झाली होती, दात पॅक होऊन गेले होते. आम्ही सर्व तिच्या मागे होतो आवरायला, तर आम्ही कोणाशी काही भेटू नाही शकलो. पण ते ताई आलेल्या होत्या, त्यांच्याशी बोलणं झालं, जयश्री वगैरे. ते आले, बसले, त्यांनी समजवलं, दिलासा दिला, त्यांच्याशी बोलणं वगैरे झालंय. त्यांनी सांगितलंय की आमच्याकडनं जितकं मदत होईल आम्ही तितकी मदत करू असं. राजमामा भोडेंनी काय काय सांगितलं तुम्हाला? नाही, त्यांची आमची काही भेट नाही झाली. मला बोलले होते की बुवा, घर वगैरे तुमचं जे काय नुकसान झालंय ते सगळं भरपाई देऊ बा, घर वगैरे बांधून देऊ तुला, आणि काही चिंता करू नको बा, मी संसार वगैरे बी सगळं देवाडून कागदपत्र सुद्धा सगळे करून देईन म्हणे.